करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरे विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। हाथ को उठाकर हाथ उठा प्रेज द लॉर्ड. आवाज येतोय? ओके. मागील काही आठवडे आपण एक सिरीजवर अभ्यास केला. काय होती बरं ती सिरीज? सोटेरिओलॉजी. काय आहे ते सोटेरिओलॉजी? तारणाचा सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ सॅल्वेशन. येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्ग सोडून आला, त्याने आपला प्राण आपल्यासाठी दिला आणि आपल्याला तारण प्राप्त झालं. एवढंच आहे का? फक्त एवढंच आहे का? आपल्याला म्हणजे त्याचं स्वर्गातून इथं खाली येणं आणि स्वतःचा प्राण देणं, आपल्याला फक्त तारण स्वर्गात घेऊन जायचं आपल्याला, एवढंच आहे का? अधिक आहे नाही का? त्याला आपल्याला आणखी आशीर्वादित करायचं आहे. आणि मग ते आशीर्वाद आपल्याला देण्यासाठी त्यांनी काही माध्यम ठेवलेले आहेत, काही मीडियम ठेवलेले आहेत. आणि नेमकं असं झालेलं आहे की त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात, आपल्याला लावून दिलेल्या आहेत किंवा आपल्याला ज्या करायला सांगितलेल्या आहेत, सैतानाने नेमकं त्याच गोष्टीमध्ये कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे नाही का? आपण जर बघितलं साधारण ज्यावेळेस मंडळीची सुरुवात झाली, म्हणजे जी प्रेषितीय मंडळी होती, ज्यावेळेस प्रेषित होते तर त्यावेळेस मंडळीमध्ये डिव्हिजन नव्हतं कुठल्याच प्रकारचं, कुठल्याही प्रकारचे डिनॉमिनेशन्स नव्हते. जसं आता डिनॉमिनेशन्स आहे नाही का? काय काय डिनॉमिनेशन्स आहेत? मेथोडिस्ट, कॅल्विनिझम, पेंटिकॉस्टल, अनेक डिव्हिजन आहेत नाही का? अनेक विभाजन आहेत मंडळीमध्ये. आणि विशेष करून प्रोटेस्टंट पंथामध्ये तर खूप डिव्हिजन आहेत. तर सैतानाने काय केलं की एक ठराविक गोष्टी आहेत, त्याला माहिती आहे की आपण ह्या गोष्टीबाबत, ह्या सिद्धांताबाबत जर कन्फ्युजन करून ठेवलं तर मग लोकांना जे ॲक्च्युली आशीर्वाद मिळायचे आहेत ते मिळणार नाही त्यांना. आपण एक स्लाईड बघूया. रिफॉर्मेशन, मार्टिन लुथरचं जे रिफॉर्मेशन होतं ते रिफॉर्मेशन आल्यानंतर प्रोटेस्टंट पंथाची स्थापना झाली. आणि प्रोटेस्टंट पंथाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला इथं बघायला मिळेल की
अनेक हे प्रोटेस्टंट जे आहेत ना, हे अनेक अजून सेक्ट्समध्ये किंवा अनेक पंथांमध्ये त्यांचं डिव्हिजन झालं नाही का. आपल्याला बघता येईल लुथरिझम काय आहे त्यांचा सिद्धांत, केवळ श्रद्धेने आणि प्रभुभोजनामध्ये ख्रिस्ताच्या वास्तविक उपस्थितीने औचित्य सिद्ध करण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. ठीक आहे, हे आपण हे जस्ट एक तुम्ही म्हणजे वाचून घ्या नाही का, त्याच्यानंतर आपण बघू काय. कॅल्विनिझममध्ये काय आहे, देवाच्या सार्वभौमतेवर आणि पूर्वनिश्चिततेवर भर देण्यात आलेला आहे. बॅप्टिस्ट सामान्यतः आस्तिकांना बाप्तिस्मा देतात आणि स्थानिक चर्च स्वायत्ततेवर भर देतात. मेथोडिस्ट वैयक्तिक पवित्रता आणि सामाजिक कृतीवर भर देतात. अँग्लिकन किंवा एपिस्कोपल कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट परंपरेचे मिश्रण ज्यामध्ये पदानुक्रमित चर्च रचना असते. पेंटिकॉस्टलिझम अन्य भाषांमध्ये बोलण्यासारख्या आध्यात्मिक देणग्यांवर विश्वास ठेवण्याद्वारे वैशिष्ट्यीकृत. समजायला थोडंसं हे अवघड वाटत असेल, परंतु ह्या सर्व गोष्टीचा जर आपण एक सार काढला ना, ह्याचं एक कन्क्लुजन जर काढलं ना, तर आपल्याला असं दिसेल की खूप मोजक्या गोष्टी आहेत, 4-5 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हे सर्व डिव्हिजन झालेले आहेत. एकदम थोडक्या गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत माहीत आहे का? बघा, पहिल्या ह्याच्यात लिहिलेलं काय, प्रभुभोजन. प्रभुभोजनावर डिव्हिजन आहे, मतभेद आहेत. दुसरं बॅप्टिस्ट काय दिलेलं आहे, बाप्तिस्मा. बॅप्टिझमवर डिव्हिजन आहे, कसा बाप्तिस्मा द्यायचा. काही म्हणतात कसा द्यायचा, स्प्रिंकलिंग वॉटर बॅप्टिझम, शिंपडून द्यायचा. काही म्हणतात नाही, बुडून द्यायचा. काही म्हणतात नाही, झेंड्या घालून गेल्यानंतर मग बाप्तिस्मा, नाही का. सॅल्वेशन आहे आर्मी, ती म्हणते की झेंड्या घालून गेल्यानंतर मग बाप्तिस्मा. ठीक आहे, डिव्हिजन कशावर आहे. पहिला मुद्दा बाप्तिस्मा, पहिला प्रभुभोजन, दुसरं बाप्तिस्मा, तिसरं टंग्स अन्य भाषा. आहे ना डिव्हिजन. हे सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे टंग्स. काही लोक म्हणतात टंग्स नाहीच आहेत, काही म्हणतात आहे टंग्स आहेत, पण त्या फक्त इंटरप्रिटेशनसाठी आहेत. एखादा व्यक्ती जो एक वेगळ्या भाषेमध्ये बोलतोय, ती इतरांना जर समजत नसेल तर ती इतरांसाठी अन्य भाषा आहे, आणि मग ती अन्य भाषा समजावी म्हणून एक ट्रान्सलेटर पाहिजे, अनुवाद करणारा पाहिजे. हे एक डिव्हिजन आहे, नाही का. ठराविक गोष्टी आहेत ज्याच्यावर डिव्हिजन आहे. का बरं असं वाटतं या ठराविक गोष्टीवरच डिव्हिजन आहे. ठराविक गोष्टीवरच डिव्हिजन केलेलं आहे. 6000 वर्ष झाली सैताने 3-4 गोष्टीच ठराविक निवडलेल्या आहेत आणि त्याच्यावरच कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे. काय कारण असेल बरं याचं. ह्याच्यात तुमचे आशीर्वाद दडलेले आहेत. करेक्ट, ह्याच्यात तुमचे आशीर्वाद दडलेले आहेत. ह्या गोष्टीबद्दल जे सत्य आहे ते सत्य जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला परमेश्वराने जे तुमच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद आहेत ना, ते तुमच्या जीवनामध्ये वाहायला लागतील, ते फ्लो व्हायला लागतील. आणि सैतानाला नेमकं तेच ब्लॉक करून ठेवायचं आहे तुमचं. म्हणून ह्या गोष्टीबाबत इतर कुठल्या गोष्टीबाबत कन्फ्युजन आहे का. कोणी म्हणतं का येशू ख्रिस्त परमेश्वर नाही म्हणून. तुम्ही प्रोटेस्टंट हे जे पंथ आहेत कुणालाही जाऊन विचारा, कोण म्हणतं का येशू ख्रिस्त देव नाही, परमेश्वर नाही. नाही, सर्व म्हणतात हो येशू ख्रिस्त देव आहे, परमेश्वर त्रिएक आहे, ट्रिनिटी आहे. कोणी नाकारतं का. कोणीच नाकारत नाही. इतर सर्व गोष्टीबाबत आपण ॲग्री होतो. ह्या ठराविक गोष्टी आहेत ज्याच्याबाबत आपल्यामध्ये खूप मोठी डिसॲग्रीमेंट आहे, खूप मोठं काय म्हणतात त्याला विभाजन आहे, कन्फ्युजन आहे, नाही का. आणि म्हणून आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या मागचं जे काय सत्य आहे, खरं काय आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी आपण आज एक जो टॉपिक निवडलेला आहे तो आहे, त्याला आपण टायटल दिलेला आहे वालांडन,
पण तो टॉपिक आहे तो होली कम्युनियन, म्हणजेच प्रभुभोजन आहे, नाही का? आता आपण एक वचन वाचूया. मत्तयाचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 17 ते 30. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करीतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. पुढे 26 ते 28. मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेऊन व उपकार स्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षरस पेईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही. ओके, काय दिसतं आपल्याला इथे? येशू ख्रिस्ताने प्रभुभोजन हा जो विधी आहे, ह्या विधीची स्थापना कधी केली? ज्यावेळेस तो वलांडन भोजन करत होता त्यावेळेस. वलांडन भोजनाच्या वेळेस त्याने प्रभुभोजन ह्या विधीची स्थापना केली. येस, बरोबर आहे. अजून एक वचन वाचूया आपण, 1 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. तर ते जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वल्हांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. आपल्या वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे. वलांडणाचा यज्ञ पशु कोण आहे? ख्रिस्त आहे. म्हणजेच वलांडन सण आणि प्रभुभोजन हे खूप एकमेकाशी क्लोज कनेक्शन आहे त्यांचं, खूप एकमेकाचं काहीतरी त्यांचं रिलेशन आहे, नाही का? ते रिलेशन आपल्याला जाणून घ्यायचं आहे, एक्झॅक्ट रिलेशन काय आहे ते. त्यापूर्वी आपण काही अजून रेफरन्सेस बघूया. निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 24वं वचन. निर्गमाचं पुस्तक 12 आणि 24. हा विधी तुम्हाला व तुमच्या मुलांना निरंतरचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. त्यानंतर निर्गम 12 आणि 17. या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सेना मिसर देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. कुठल्या कशाबद्दल सांगत आहे? जर आपण वरती पाहिलं तर हे वलांडन सणाबद्दल परमेश्वर आज्ञा देत आहे. ठीक आहे ना? वलांडन सणाबद्दल तो आज्ञा देत आहे आणि तो काय सांगतोय की पिढ्यानपिढ्या पाळायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही स्वतः लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही तुमची जी येणारी पिढी आहे त्यांना पण या गोष्टी सर्व सांगायच्या आहेत, नाही का? परमेश्वर यहोवा पिता जो आहे तो ह्या वलांडन सणाबाबत खूप सिरियस आहे. म्हणजे त्याच्यासाठी हा वलांडन सण हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तो काय सांगतो की तुम्ही पिढ्यानपिढ्या हा पाळायचा आहे. ठीक आहे ना? आपण जर बघितलं होली कम्युनियन चर्चेसमध्ये जर बघितलं तर हा खूप निग्लेक्टेड विषय आहे, दुर्लक्षित विषय आहे. एक साधारण रिच्युअल म्हणून, एक साधारण रीतिरिवाज म्हणून किंवा एक साधारण कर्म म्हणून महिन्यातून एकदा कधीतरी आपण त्याचं पालन करतो, नाही का? पण परमेश्वराच्या दृष्टीने
हा खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो, कायमचा बाळायचा, पिढ्यानपिढ्या बाळायचा. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना हा जो सण आहे ह्याच्याबद्दल सर्व माहिती सांगायची आहे तुम्हाला. आपण पुढं बघणारच आहोत त्याला डिटेलमध्ये. हे झालं परमेश्वर पित्याबद्दल, यहोवाबद्दल. ठीक आहे ना. येशू ख्रिस्त काय म्हणतो बघूया आपण ह्याच्याबद्दल. आपण वाचूया लुकाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 15वं वचन. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. अशी माझी फार उत्कट इच्छा होती. कशी इच्छा होती? उत्कट इच्छा होती. तो शिष्यांना काय सांगतोय? येशू ख्रिस्त शिष्यांना काय म्हणतोय की हे वलांडणाचं भोजन मी बरोबर करावं अशी माझी फार उत्कट इच्छा होती. परमेश्वर पवित्र आत्म्याने हे जे ख्रिस्ताच्या मुखातून निघालेले शब्द आहेत किंवा त्याच्या मनातले जे विचार आहेत हे अशा इतक्या स्ट्रॉंग पद्धतीने मांडण्याचं त्याला वाटलं की हे इतक्या स्ट्रॉंगली मांडले पाहिजेत. ह्याच्या मागं काहीतरी कारण असेल नाही का? येशू ख्रिस्ताची त्यांच्याबरोबर वलांडण भोजन करण्याची उत्कट इच्छा होती नाही का? याचाच अर्थ ते वलांडण भोजन त्याच्यामध्ये काहीतरी महत्त्व आहे, ते इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे नाही का? आपण काय चर्चेसमध्ये आपण काय करत आहे, होली कम्युनियनला एक दुर्लक्षित किंवा एक निग्लेक्टेड गोष्ट म्हणून हे करतो नाही का? परंतु येशू ख्रिस्ताच्या मते काय आहे? महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं होतं म्हणूनच तो काय म्हणतो, माझी उत्कट इच्छा आहे. ठीक आहे ना. आता हे झाल्यानंतर परत आपण जर पुढं बघितलं की पाऊलाला परमेश्वराने प्रगटीकरण दिलं नाही का? वाचूया आपण एक रेफरन्स, 1 कोरिंथ्याचा 11वा अध्याय आणि 23वं वचन. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले असे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आता हे जर हे वचन जर वाचलं व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की पाऊल काय म्हणतो, कारण जे मला प्रभूपासून मिळाले. ठीक आहे ना. त्याला हे जे प्रभू भोजनाचं प्रगटीकरण आहे ना ते ख्रिस्ताने स्वतः पर्सनली दिलं. ठीक आहे ना. तो असं म्हणत नाही मला शिष्यांपासून ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्यांच्यापासून मला हे मिळालं किंवा त्यांनी मला हे शिकवलं असं म्हणतोय का? काय म्हणतोय तो? मला हे प्रभूपासून मिळालं. येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने हे प्रभू भोजन किंवा परमेश्वर पित्याच्या दृष्टीने हे प्रभू भोजन किंवा वलांडण हे इतकं महत्त्वाचं आहे ना का तो टाईम टू टाईम आहे ना पर्सनली येऊन रेव्हिलेशन देत आहेत. येत आहे लक्षात? पहिल्या ह्याच्यात वलांडणाची जी आज्ञा झाली त्यावेळेस तो काय म्हणतो की पिढ्यानपिढ्यासाठी हे पाळलं पाहिजे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रभू भोजनाची स्थापना करतो त्यावेळेस तो काय म्हणतो, माझी उत्कट इच्छा आहे, स्ट्रॉंग डिझायर आहे माझं की मी तुमच्याबरोबर हे साजरं करावं. ठीक आहे ना. तो असं बरं येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर 3.5 वर्ष होता बरोबर. त्यांनी त्या 3.5 वर्षामध्ये शिष्यांबरोबर ह्या वलांडणाच्या अगोदर मागचे 2-3 वलांडण साजरे केले नसतील का? केले असतील ना. केले, 100% केले. कशावरून आपण म्हणू शकतो? कारण शिष्य येशू ख्रिस्ताला येऊन काय म्हणतात ह्या वलांडणाच्या वेळेस, शेवटच्या वलांडणाच्या वेळेस काय म्हणतात की प्रभूजी वलांडण भोजनाची तयारी आम्ही तुझ्यासाठी कुठं करावी. ठीक आहे ना. ह्याचाच अर्थ काय आहे की मागचे वलांडण पण येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबरच साजरे करत होता. कारण जर तो त्यांच्याबरोबर ते वलांडण साजरे करत नसता तर शिष्यांनी येशू ख्रिस्ताला येऊन विचारलंच नसतं. त्यांनी त्यांचे प्रिपरेशन केले असते, त्यांची तयारी केली असते. परंतु ते येशू ख्रिस्ताबरोबर ते वलांडण साजरे करत होते म्हणूनच शिष्य येऊन येशू ख्रिस्ताला विचारतात की आम्ही वलांडण भोजनाची तयारी कुठे करावी. ठीक आहे ना. आणि ह्या लास्ट वलांडण भोजनामध्ये येशू ख्रिस्त त्यांना काहीतरी रिव्हील करणार होता, काहीतरी प्रगट करणार होता आणि म्हणूनच त्याची तीव्र इच्छा होती, उत्कट इच्छा होती की हा वलांडण मी या शिष्यांबरोबर, माझ्या शिष्यांबरोबर साजरं करावं. ह्याच्यातून आपल्याला काय दिसतं? परमेश्वर ह्या वलांडण भोजनाला किंवा प्रभू भोजनाला
खूप महत्त्व देतो. त्याच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे. आपण पुढं बघणारच आहोत की ते कसं महत्त्वाचं आहे, नाही का. पाऊलाला आपण आत्ताच बघितलं काय होतं आहे, सेपरेट रेव्हेलेशन देते परमेश्वर. येशू ख्रिस्त स्वतः येऊन त्याला सेपरेट रेव्हेलेशन देतोय, स्वतंत्र प्रकटीकरण देतो ह्याच्याबद्दल, शिष्यांकडून नाही. तो स्वतः येऊन सांगतोय त्याला. येतंय लक्षात. परंतु आपण काय पाहतो आजच्या मंडळीमध्ये, हा विषय निग्लेक्टेड आहे, फारसं महत्त्व दिलं जात नाही. एक रिच्युअल म्हणून त्याला आपण घेतो, एक रिच्युअल म्हणून महिन्यातून एकदा कधीतरी आपण त्याला पाळतो, साजरा करतो आणि आपण विसरून जातो, नाही का. परंतु परमेश्वराची इच्छा तशी नाही आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे प्रभुभोजन आहे ते प्रभुभोजन काय आहे, कसं आहे, त्याच्या मागचं सत्य काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे प्रभुभोजन जे आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वलांडण काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. कारण प्रभुभोजनाची स्थापना कुठं झालेली आहे, वलांडण भोजन ज्यावेळेस येशू ख्रिस्त घेत होता त्यावेळेस त्यांनी प्रभुभोजनाची स्थापना केलेली आहे. आणि आपण वचन पण पाहिलं 1 कोरिंथी 5:7 मध्ये की येशू ख्रिस्त आमचा वलांडणाचा कोकरा आहे, नाही का. म्हणून वलांडण हा जो प्रकार आहे काय आहे तो जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपण वाचूया एक वचन, लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय 4 आणि 5. परमेश्वराने जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे: पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वलांडण सण येतो. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वलांडण सण येतो. परमेश्वर लेवीयेच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे जे सण आहेत ते सणांबाबत तो आज्ञा देत आहे. आणि ही पहिली आज्ञा वलांडणाबद्दल तो देतोय. काय? पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वलांडण येतो. ठीक आहे, इथं त्यांनी आज्ञा दिलेली आहे, कमांड दिलेले आहे. आता हे वलांडण म्हणजे काय? वलांडण म्हणजे काय? ओरिजिनल हिब्रू भाषेमध्ये वलांडण या शब्दासाठी हा शब्द आलेला आहे, पेसाख. काय शब्द आहे? पेसाख. खरबुजाचा ख. ठीक आहे. आणि मग ह्या शब्दाचा अर्थ जर पाहिला ना आपण, पेसाख ह्या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर याचे एकापेक्षा जास्त अर्थ येतात. एकापेक्षा जास्त अर्थ येतात याचे. पहिला अर्थ जर पाहिला आपण वाचूया निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 12 आणि 13. कारण या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही. ओके. आता वचन 13 मध्ये हा जो हे जे शब्द आहे ओलांडून जाईल, ठीक आहे ना, ओलांडून जाईल, त्या शब्दासाठी जो शब्द आलेला आहे तो हा शब्द आहे पेसाख. म्हणजेच पेसाख या शब्दाचा अर्थ काय होतो? पहिला अर्थ ओलांडून जाणे. ठीक आहे, काय अर्थ होतो पहिला? ओलांडून जाणे. आता परमेश्वर, यहोवा परमेश्वर ह्या लोकांना ओलांडून जात आहे. ठीक आहे ना. मिसर देशातले जे इतर मिस्री लोक आहेत त्यांना तो ओलांडून नाही गेला. त्यांना तो तिकडं आत घरात जाऊन जो होता तो प्रथम पुत्र त्यांचा, त्याने काय केलं? वध केला त्याचा. ह्यांना का बरं ओलांडून गेला तो? खूप धार्मिक होते ते म्हणून का? निवडलेले होते म्हणून का? का ओलांडून गेला? असं काय होतं या इस्रायल लोकांमध्ये?
त्यांचं पर्सनल क्वालिफिकेशन काय होतं? काहीच नव्हतं. इनफॅक्ट परमेश्वर काय म्हणतो, कसे लोक आहेत ते? ताठ मानेचे लोक आहेत. आज पण बघा तुम्ही, ताठ मानेचे लोक आहेत ते. आजही बघा कशा मिसाईल सोडल्या तिकडे इराणवर. त्यांनी विचारत नाही कुणाला, ते विचारत नाही. US ला विचारावं लागतं, अमेरिकेला विचारावं लागतं, युद्ध करायचे करू का, ते विचारत नाही. ते लगेच त्यांचे फायटर प्लेन लगेच निघतात. थोडंसं काही झालं का लगेच निघतात. ते ताठ मानेचे लोक आहेत, कुरकुर करणारे लोक आहेत. बरं, हे ठीक आहे, त्यांचा स्वभाव असा असेल. यहोवा परमेश्वराची आराधना करत होते म्हणून त्यांनी वाचवलं का त्याला? वाचूया आपण यहोशुआचं पुस्तक, याचा 24वा अध्याय आणि 14वा वचन. महानदी पलीकडे मिसर देशामध्ये ज्या देवांची सेवा तुमच्या पूर्वजांनी केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. याचा अर्थ काय होतो? महानदी पलीकडे मिसर देशामध्ये ते काय करत होते? इतर देवांची सेवा करत होते. परमेश्वराच्या दृष्टीने ही गोष्ट कशी आहे? त्याला वीट आणणारी आहे. तो सगळं सहन करेल, हे नाही सहन करणार. तो मूर्तीपूजा नाही, पहिलीच आज्ञा आहे, तो सहन नाही करत. आणि हे ते करत होते. ठीक आहे ना? हे मूर्तीपूजा करत होते. म्हणजे त्यांच्यात कुठली चांगली गोष्ट होती का? सर्व प्रकारचे कमतरता होते त्यांच्यामध्ये. पण तरी पण परमेश्वर काय म्हणतो, ज्या वेळेस मी ते रक्त पाहिल त्यावेळेस मी ओलांडून जाईल. का ओलांडून गेला तो? एकच कारण होतं, कोकऱ्याचं रक्त. बरोबर? ओके. दुसरा अर्थ बघूया आपण. दुसरा अर्थ बघूया. पेसाक ह्या शब्दाचा दुसरा अर्थ होतो रक्षण करणे किंवा मुक्त करणे. ठीक आहे, एक रेफरन्स वाचूया आपण. यशायाचं पुस्तक, याचा 31वा अध्याय आणि 15वा वचन. 15 बघा, चुकलं असेल तिथे कदाचित. 9 5. ठीक आहे. पक्षी जसे पाखर घालितात तसा सेनाधीश परमेश्वर यरूशलेमेचे रक्षण करील. तो तिचा बचाव करून तिला सोडविल. तो तिला ओलांडून तिला सुरक्षित राखील. ओके. आता इथं रक्षण करणे, रक्षण करील या शब्दासाठी जो ओरिजिनल भाषेमध्ये शब्द आलेला आहे ना, तो हाच शब्द आहे, पेसाक. ठीक आहे. म्हणजे पेसाक ह्या शब्दाचा दुसरा अर्थ काय होतो? रक्षण करणे. ॲक्च्युली त्याचा अर्थ होतो घिरट्या घालणे. म्हणजे एक पक्ष्याचं घरटं आहे, त्या घरट्यामध्ये पिल्लं आहेत आणि त्या घरट्याच्या वरती तो पक्षी काय करतोय? घिरट्या घालतोय. कधी घालत असतो घिरट्या? तो पिल्लांवर काहीतरी संकट आलेलं आहे, एखादा साप वगैरे आलेला आहे किंवा इतर मोठा पक्षी आलेला आहे आणि त्या पक्षाला ते जे आहे ते शत्रू, तो पिल्लांचा, त्याच्यापासून त्याला वाचवायचं आहे. त्यावेळेस तो घिरट्या घालतो वरती. ठीक आहे ना? त्याला पळून लावायसाठी, त्याला हुसकून देण्यासाठी. हे जे घिरट्या घालणं आहे, हॉवर इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, त्याचा ओरिजिनल हिब्रू भाषेमध्ये जो अर्थ आलेला आहे, त्याला शब्द आलेला आहे, त्याला पेसाक म्हणतात. ठीक आहे ना? येशू ख्रिस्त यरूशलेमेकडे बघून काय म्हणतो? कोंबडी जशी काय पिल्लांना पंखाखाली घेते ना, तशी माझी इच्छा आहे तुम्हाला पंखाखाली घ्यायची. ठीक आहे ना? त्याला काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. पेसाक ह्या शब्दाचा दुसरा अर्थ होतो रक्षण करणे. इस्रायल लोक जे होते ते साधारण किती वर्ष होते ह्याच्यामध्ये, गुलामगिरीमध्ये?
430 वर्ष ते गुलामगिरीमध्ये होते आणि गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या असतील. मोशेच्या येण्या अगोदर पण त्यांनी अनेक गोष्टी केल्या असतील. त्याचं उल्लेख आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आढळत नाही, परंतु त्यांनी प्रयत्न केला नसेल का गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी? 100% प्रयत्न केला असेल, नाही का? त्यांनी प्रयत्न केला. मोशे आल्यानंतर परमेश्वराने मोशेच्या द्वारे देखील इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. प्रयत्न कसा केला? पिढा आणल्या त्याने. फारोला जाऊन सांगितलं, त्याने पहिले फारोला रिक्वेस्ट केली, फारोने त्यांचं ऐकलं नाही. मग परमेश्वर एक 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 पिढा आणत गेला, नाही का? प्रत्येक वेळेस एक पिढा आणायचा परमेश्वर. फारो त्याला म्हणायचा हो ओके ओके ठीक आहे मी पाठवतो, आणि नंतर लगेच नाही होऊन पाडायचं, नाही का? सगळ्या प्रकारचे प्रयत्न झाले होते. सगळ्या प्रकारचे त्यांनी जे काही त्याचे प्लॅन, युद्धाचे प्लॅन होते ते सगळं त्यांनी वापरून झाले, सगळे हत्यारं वापरून झाले होते. परंतु फारोने त्यांना काही सोडलं नाही. त्यांची मुक्तता, त्यांचं डिलिव्हरन्स काय झालं नाही, नाही का? परंतु परमेश्वर शेवटी एक ट्रम्प कार्ड खेळतो, शेवटचं कार्ड खेळतो परमेश्वर. हुकमाचा एक्का खेळतो तो, नाही का? कोणचा आहे हुकमाचा एक्का? कोकऱ्याचं रक्त, नाही का? आणि ज्यावेळेस ते कोकऱ्याचं रक्त, कोकरा ज्यावेळेस वधला जातो आणि ते कोकऱ्याचं रक्त ज्यावेळेस कपाळपट्टीला लावलं जातं ना, त्यावेळेस काय होतं? वाचूया आपण निर्गमाचं पुस्तक, याचा 12वा अध्याय आणि 31वा वचन. तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकांतून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. काय लिहिलेलं आहे? तेव्हा फारोने मोशेला आणि अहरोनाला काय केलं? रातोरात बोलवलं. ज्या दिवशी कोकरा वादला गेला होता त्याच दिवशी रात्री लगेच बोलून घेतलं त्याने, लगेच ये. आणि काय म्हटलं? तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकांतून निघून जा. निघून जा, थांबू नका इथं, लगेच निघून जा. 9 पिढा आणल्या त्याने परमेश्वराने. असं झालं होतं का? झालं होतं का? 9 पिढा त्याने आणल्या म्हटला होता का फारो असा? ज्या दिवशी कोकऱ्याचा वध झाला आणि कोकऱ्याचं रक्त तिकडे लावलं गेलं, लगेच म्हणतो, रातोरात लगेच बोलून घेतलं, जा इथं, थांबू नका, लगेच निघून जा इथं. ह्याच्यातून काय दिसतंय आपल्याला? कोकऱ्याच्या रक्तामध्ये इन्स्टंट डिलिव्हरन्स आहे. इन्स्टंट, लगेच. येतंय लक्षात? तुमच्या लाईफमध्ये कशाही प्रकारचे प्रॉब्लेम असू, कशाही प्रकारचे बंधनं असू, कुठलेही इश्यू असू, काही पण प्रॉब्लेम असू द्या, कुठलेही बंधनं असू द्या, आजार असू द्या, फायनान्शियल प्रॉब्लेम, कुठलेही बंधनं तुमच्या लाईफमध्ये असू द्या, ज्या दिवशी कोकऱ्याचं रक्त तुमच्या लाईफमध्ये ॲक्टिव्हली काम करायला सुरुवात करेल ना, इन्स्टंट डिलिव्हरन्स तुम्हाला मिळणार त्याचे. येते लक्षात? पेसाख ह्या शब्दाचा तिसरा अर्थ जो आहे तो आहे दया करणे किंवा कृपा करणे. हिब्रू भाषेची व्याकरणाची जे नियम आहेत ना, त्या व्याकरणाच्या नियमाला मेकिल्टा असं नाव दिलेलं आहे. मेकिल्टा म्हणतात त्याला. आणि जसं आपल्या मराठी भाषेचं व्याकरण आहे, कोणी लिहिलं माहिती आहे का मराठी भाषेचं व्याकरण? माहिती आहे? मराठी BA मराठी, MA मराठी, yes, कोणी लिहिलं माहिती आहे का? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं. ठीक आहे ना? तर ते व्याकरण लिहिताना, व्याकरण म्हणजे काय? नियम आहेत त्याच्यामध्ये, नाही का? भाषेचे नियम आहेत. भाषेचे नियम म्हणजे काय की कुठल्या गोष्टीचा कसा अर्थ लावायचा. ह्या मेकिल्टामध्ये देखील हिब्रू भाषेत जे जे शब्द येतात त्या शब्दाचा अर्थ कसा लावायचा
ह्याचे नियम आहेत काही, ठीक आहे ना. आणि अनेक हिब्रू स्कॉलर्स जे आहेत, हिब्री भाषेचे जे अभ्यासक आहेत, त्यांच्या मते हा जो शब्द आहे ना पेसाक, याचा अर्थ कसा लावायचा ह्या मेकिलटामच्या नियमांच्या अनुसार, तर तो अर्थ आहे दया करणे किंवा कृपा करणे, ठीक आहे ना. म्हणजेच ह्या पेसाकचा अर्थ दया करणे किंवा कृपा करणे हा तिसरा अर्थ होतो, ठीक आहे ना. आता आपण ह्या तिन्ही गोष्टी बघितल्या, काय की परमेश्वर म्हणतो मी ह्या पेसाक अनुसार परमेश्वर काय म्हणतो, मी ओलांडून जाईल, मी तुमचे रक्षण करील किंवा तुम्हाला मुक्त करील, मी तुमच्यावर दया करील किंवा कृपा करील. ह्या सर्व गोष्टी तो का करील? आपल्यासाठी तो करील का? आपल्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत का? एकच कारण आहे का करील तो, कारण कोकऱ्याचं रक्त आहे, ठीक आहे ना. तुम्ही आणि मी त्या कोकऱ्याच्या रक्ताने, कोकऱ्याने जे आमच्यासाठी केलेलं आहे ते आम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे, राईट. कोकऱ्याने जे आमच्यासाठी जे काम पूर्ण केलेलं आहे, त्यांनी केलेल्या कामावर, फिनिश्ड वर्कवर, पूर्ण केलेल्या कामावर आम्ही विश्वास करतो. आणि म्हणूनच परमेश्वर काय म्हणतो, मी तुमच्यावर दया करील, मी तुमच्यावर कृपा करील, मी तुमचे रक्षण करील, आणि तुमच्यामध्ये ज्या पण कमतरता आहेत, ज्या पण शॉर्टकमिंग्स आहेत, त्या मी ओलांडून जाईल, तिकडे लक्ष देणार नाही मी. एकच कारण काय, कोकऱ्याचं रक्त. येते लक्षात? आपल्याला ह्याच्यात आणखी शिकायचं आहे, हे आणखी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. हे फक्त स्टार्टिंग आहे, सुरुवात केलेली आहे आपण. पेसाक हा शब्द याचा अर्थ काय होतो आणि त्या अर्थाचे आपल्या लाईफमध्ये काय इफेक्ट्स होतात, ज्यावेळेस आपल्याला ते समजतं की पेसाक म्हणजे काय, त्या पेसाक वलांडणाने काय काय झालेलं आहे आणि त्या गोष्टी तिथं झाल्यामुळं आमच्या जीवनावर काय परिणाम झालेले आहेत, हे आपण बघतो. ही जस्ट सुरुवात आहे, आपण आणखी ह्याच्यामध्ये डीपमध्ये अजून जाणार आहोत. परमेश्वर करू या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. खूपच उत्तम, खूप छान. आणि जसं जसं पुढं आपण जाऊ सिक्रेट्स बाहेर येतील. आमेन. शिकलत काय आज? आहे लक्ष सर्वांचं? माझी इच्छा आहे की प्रत्येकाने ना आपल्या संगती नोटबुक आणि पेन ठेवत जा. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.